हे बघा बघा बिघा काही नाही, आता खूप झालं, खूप सारं ऐकलं, सहन केलं. तुझ्याकडे 2 पर्याय आहेत, फक्त 2. विचार कर, निर्णय घे. आणि माझ्याकडे तेवढा वेळ पण नाहीये की मी तुझं रडगाणं ऐकू शकेन. मला उद्या सकाळी कामाला पण जायचंय. विचार कर. म्हणजे जिजाबाई घर सोडून गेली. कदाचित तिला कळलं असतं की सगळ्यांच्या सोबत राहून, सगळ्यांना सोबत ठेवून जीवनात किती आनंद भेटतोय. ऐक मोर्या, रामजी, सगळं काही ना त्या भीमामुळे झालंय. तोच त्याचा गुन्हेगार आहे. नाही, त्याची काहीच चुकी नाहीये. त्याचीच चूक आहे. काल भीमरावने माझ्या नवऱ्याबरोबर खूप वाद घातला आणि खूप काही उलटसुलट बोलला. बिचारी एवढी बदनामी ते नाही सहन करू शकले. अख्खी रात्र जागत होते, खूप बेचैन राहिले. सकाळ सकाळी काय माहित कोणाला न सांगता कुठे निघून गेले. काय झालं? काय झालं? मी सांगते काय झालं. माझा नवरा त्याचा सामान वामान बांधून घर सोडून निघून गेला. आता तुझा जीव शांत झालं का? हे समद तुझ्याच कारणी झालंय. आणि एक दिवस तुझ्याचमुळे या चाळीतली समधी माणसं आपलं घर सोडून निघून जातील. काकी कुठे गेले आहेत ते? अरे आता मला काय माहित कुठे निघून गेले. सकाळी उठले तर सगळं सामान घेऊन निघून गेले होते. अरे माझा तर संसारच उद्ध्वस्त झाला. अरे माझा जोकू मला सोडून निघून गेला. आता मी कशी जीव? मला सोडून निघून गेला माझा जोकू. फुलिया सांभाळ स्वतःला. अरे कसलं धीर धरवी. तुला तर लई मजा येत असेल ना, आनंदाच्या उकळ्या फुटत असेल तुला. जसा तुझा नवरा तुला सोडून गेला तसा माझा नवरा सुद्धा मला सोडून गेला. अगं फुलिया, प्रत्येक वेळेला तू डलिया आजीच्या नवऱ्याला मध्ये कशा पायी आणतेस? अगं जोकू कुठं तरी गेला असेल, परत येईल तू, आणि याचा दोष तू भीमरावाला लावतेस. आम्ही सगळ्यांनी आमच्या डोळ्यांनी बघितलंय. ते तर भीमने जोकूपासून आपला हात सोडवला होता आणि तुला त्यात आपला अपमान वाटतोय. अपमान झाल्याशिवाय माझा नवरा निघून गेला ना. आणि तू आणि जोकू रोज रोज त्या भीमरावरती लांछन लावायचं, त्याचं काय? काल भीमरावने असं काही केलं नव्हतं, सगळं तुझ्या नवऱ्याने केलं होतं. ओ बाबा, माझा नवरा आता सोडून गेला ना, तर एकटी बाईला बघून डोक्यावर नाचा माझ्या. माझ्या नवऱ्याने हे केलं होतं, ते केलं होतं. अरे काहीच नाही केलं होतं माझ्या नवऱ्याने. खूप भोळा आहे माझा नवरा, तोंडाने एक शब्द पण काढत नाही कधी. अरे माझा जोकू. फुलिया,
रडू नको फुलिया, आम्ही सगळे शोधायला जाऊ त्याला. हो मी जाऊन शोधून येतो काकू. नाही, तुम्ही कॉलेजात जा. इकडे लई लोक आहेत शोधायला. हितेश काका आहेत, नटवर भाऊ आहे. तुम्ही जा बरं. समजतंय का तुला काय बोलतेस? तुम्हाला माहिती आहे ना की परीक्षेचा फॉर्म भरायचा आज शेवटचा दिवस आहे. आणि तुम्हाला तर आता काम बी मिळालंय. ते सरांकडून तुम्ही फॉर्म भरून घ्या आणि तुमचा पगार मिळाल्यावर त्यांना पैसे देऊन टाका. आणि तुम्हाला कामावर बी जायचंय, जावा. आजचा तुमचा पहिला दिवस आहे. अरे भीम, तुझा अरे बाबा, तुझी परीक्षा की काय आणि तुझं नोकरीचा पहिला दिवस आहे रे तुझा. माझ्यासाठी तुझा येळ बरबाद करू नको. आणि तसं पण कोणाला काय फरक पडतोय, कारण की घर तर माझं तुटलंय आणि आयुष्य माझं बरबाद झालंय. फुलिया काकी, तुम्ही असं कशा पायी बोलताय? आम्ही समधे म्हणून शोधू त्यांना. वय पुलिया, चाळीत एवढे समधे लोक आहेत ना, समधे मिळून शोधू त्याला. तुझा नवरा भेटून जाईल बघ. थोडा धीर धर. अरे बाबा, कोणीतरी जाऊन माझ्या नवऱ्याला फुलिया, थांब जरा, सांभाळ स्वतःला. चल चल, आरामात. अरे माझा शोकू कुठं निघून गेला. अरे मी कशी जगू. जावा तुम्ही. जिजाबाई, मला असं वाटलं तू हे घर सोडून निघून गेलीस, पण तुला इथे पाहून बरं वाटलं. समजूतदार आहेस, नाही गेलीस. पण आता इथे जे काही झालंय त्यांनी काही फरक नाही पडणार आहे. आज संध्याकाळपर्यंत माझा पोरगा, माझी सून माझ्या घरात पाहिजे, नाहीतर बॅरिस्टर साहेब, असं कळलं की तुम्ही त्या भीमाला कामावर ठेवून घेतला. मग एका खालच्या जातीतल्या लोकांना कामावर ठेवलं तर तुमच्यासोबत काय काय वाईट होऊ शकतं याची कल्पना सुद्धा नाहीये तुम्हाला. हे तर नाही माहित की काय काय वाईट होतं. आता तू आलायस तर तूच सांग ना. हो, तर यासाठीच आलोय मी. सगळ्यात आधी ही जे पूजा करताय ना तुम्ही, हे भ्रष्ट होऊन जाईल. तुमचं उत्पन्न संपून जाईल आणि हा जो काही समाजात मान सन्मान आहे ना, तो पण संपूर्णतः नष्ट होईल. एवढ्या मोठ्या बॅरिस्टर पदावरून खाली उतरून सडकेच्या भिकाऱ्यासारखी गत होऊन जाईल तुमची. हे तर खूपच वाईट होईल. मग एक काम करतो, जेव्हा हे सगळं होईल ना तेव्हा मी भीमाला कामावरनं काढून टाकेन. म्हणजे त्याला ठेवल्याने जे काही झालेलं असेल तसंच ते सगळं त्याच्या जाण्याने सगळं पूर्ववत होईल. काय जातो. बेशिस्तपणा नाही बॅरिस्टर, बेशिस्तपणा मला खूप चांगल्या प्रकारे येतो. तुला अंदाज सुद्धा नाही की तू कोणाशी बोलत आहेस. गप्प. मुंबईतल्या नामवंत वकिलांमध्ये ज्याची गणना आहे तो हा विचार करून नाही बोलत की समोर कोण उभा आहे. म्हणूनच पुन्हा विनाकारण इथे आलास तर धक्क्या मारून हाक लावून लावेन. बॅरिस्टर, हा वकिलीचा रुबाब कोणा दुसऱ्याला दाखव. माहिती आहे ना मी कोण आहे? रेशम शेठचा पुतण्या नरोत्तम जोशी आहे मी. ज्या दिवशी माझ्याशी गाठ पडेल ना, बर्बाद करून टाकेल तुला. तसं तर कोणीही वकिलाच्या वाट्याला गेलं नाही पाहिजे. म्हणूनच माझ्यापासून लांबच राहिला तर चांगलं आहे.
बॅरिस्टर ते तर वेळच सांगेन की कोण कोणापासून लांब पडतो. बघून घेईन तुला. नरोत्तमजी, धन्यवाद. जर तुम्ही नसता तर नाही मी नोकरीसाठी एवढा फिरलो असतो आणि ऑफिसपर्यंत पोहोचलोही नसतो. मनुष्य जेव्हा भटकतो तेव्हाच उपयुक्त जागेवर पोहोचू शकतो. आणि एक गोष्ट, भीमच्या आयुष्यातून शिक्षण कधीही काढलं जाऊ शकत नाही. ऑफिसमधून सरळ कॉलेजला जाणार आहे परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी. साहेब में ये थांब थांब, दूर राहा. ए थांब थांब. हे घे. काम दिलंय तुला. आपला धर्म, जात, पवित्रता नाही त्यागली आहे मी. तू अस्पृश्य आहेस म्हणून तू माझ्यापासून आणि माझ्या देवघरापासून दूर राहा. आणि दूर दूर राहूनच जितकं मी सांगतो तितकंच करत जा. समजलं? समजलं सर. आत्ता काय करू? जेव्हा काम येईल तेव्हा सांगेन. आता जे समजते ते काम कर. सर, काय? पुस्तक वाचू शकतो? हा, वाच, पण जमिनीवर बसून. नंतर मला या पुस्तकाचं शुद्धीकरण करावं लागेल. जर तुला वाटतं तू शिकावं आणि या मुलांनी पण शिकावं तर ते कोपऱ्यात जाऊन बस. ए थांब. आम्ही तुझ्यासारख्यांना या मडक्यातलं पाणी प्यायला नाही देऊ शकत. आम्ही ज्या मायक्रोस्कोप मधून बघणार त्याच मायक्रोस्कोप मधून आता हा सुद्धा बघणार. आमच्याच टेबलवरती बसणार, आमचीच पवित्रता भंग करणार. अरे मी बरबाद झाले. अरे माझा नवरा अजून परत नाही आला. अरे जोकू, तुझ्या विना कशी जगू रे मी. हे समजा भीम आणि रमामुळे झालंय. ह्यांच्याचमुळे माझा संसार उद्ध्वस्त झाला. भीम, तूच माझा गुन्हेगार आहेस. तुझ्याचमुळे माझा नवरा दुरावलाय. तुझ्याचमुळे माझा संसार उद्ध्वस्त झालाय. पण तो वरचं सगळं बघतोय. या पुलियाचा शाप आहे तुला की जसं माझा संसार उद्ध्वस्त झालाय तसं तुझा संसार सुद्धा बर्बाद होऊ दे. जसा माझा जोकू माझ्याशी दुरावलाय तशीच तुझी रमा देखील तुझ्यापासून दूर होऊ दे. फुलिया, हे कशा गोष्टी करतेस? असा श्राप देतेस तू? नाही, जे पाप ह्याने केलंय त्याचा दंड याला भोगावंच लागल. प्रायश्चित्त तर करावंच लागल. जोखू इथेच राहतो ना?
हा ते माझे पती आहेत. रातपासून माहित नाही कुठे गेले. तुम्हाला माहिती आहेत कुठे आहेत ते? मी विचारतोय ना कुठे आहे तो. माझ्या घरातल्या सुनेला पळून घेऊन गेला. माझा मुलगा समुद्रातील जहाजावर काम करतो. तो परत येईल तेव्हा त्याला काय उत्तर देऊ मी? हिम्मत कशी झाली माझ्या नवऱ्याबद्दल असं बोलायची? तुम्हाला काय वाटतं मनात आलं तसं उलट सुलट काही बोलाल आणि मी मानेन? ते माझे पती आहेत. 16 वर्ष झाली मी ओळखते. ते असं कधी करूच नाही शकत. गप्प. मग मी काय इथं माझी इज्जत स्वतः काढून घ्यायला आलोय? त्या जोखूच्या गावचा पत्ता सांगा. मी त्याला हुडकून त्याची हाडं मोडून त्याला अपंग करून इथं आणतो. मग विचारा त्याला कसला हाईचा नवरा. काका, हे बघा, मला वाटतं तुम्हाला काही गैरसमज झालाय. काही गैरसमज नाही झाला मला. पत्ता सांगा लवकर. माझं जोखू असं नाही करू शकत. ते असं कधीच नाही करू शकत. अरे सांगल का कुणी? मला माहितीये. मग सांगा लवकर. त्याचं गाव बाराबंकी आहे. ठीक आहे, शोधतो त्याला. आणि तुम्हाला पण माहिती लागली तर सांगा मला. ठीक आहे, चला र. जोखू असा निघेल कधी वाटलं नव्हतं. जोखू मी कशी जगू? फुलिया, काकी, शांत हो फुलिया, शांत हो, शांत हो. रिट्टली आजी, मी तुमची खूप थट्टा करायची ना, पण बघा तुमच्या नवऱ्यासारखंच माझा नवरा सुद्धा मला सोडून घ्या. मला तर विश्वासच नाही होते का जोखू काका असं काय करतील. मी काकूंसाठी चहा बनवते. रमा, तू फुलिया काकूंजवळ जा, त्यांची काळजी घे. चहा मी बनवून आणतो. ठीक आहे. मला सोडून पळून गेला. फुलिया काकी, फुलिया काकी, अहो शांत व्हा. बळ स्वतःला. नाही तर तुमचं डोकं दुखायला लागल. शांत व्हा ना तुम्ही. आणि असे कसे जोखू काका जातील? आम्ही सगळे आहे ना, त्यांना शोधून आणू. हो फुलिया, आपल्या चाळीत खूप लोक आहेत, शोधून आणतील जोकूला. सांभाळ स्वतःला. हा, असं रडत राहशील तर कसं जगशील तू? रडू नका काकी. काल रात्री तुझ्या बाबाने घराच्या बाहेर नेऊन म्हटले की भीम आणि रमाला घरी घेऊन ये, नाहीतर स्वतः घर सोडून निघून जा. गेली असती, पण तुझ्या बाबाची तब्येत बरोबर नाहीये आणि त्यांची काळजी घेण्यासाठी घरामध्ये कोणीच नाहीये. त्यांनी आधीच सांगितलं होतं की त्यांच्या घरी परत येण्याआधी तू आणि रमा घरात परत आले पाहिजे. येऊन जा, फक्त एवढंच सांगायला आले होते. इतका
इतका मोठा झालास तू घरातून वेगळा का नाही होत? आपल्या बायकोलाही सोबत घेऊन जा. काही म्हणणार नाही मी. जर तुम्ही दोघं आज घरी आलात तर मी आज रात्री घर सोडून निघून जाईल.